नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मंत्री चंद्रकांत दादांनी हटवला वाहनांचा ताफा, गोपीचंद पडळकर आले ई स्कूटरवरून। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या काटकसरीच्या आव्हानास मंत्री प्रतिसाद देतील का, असा सवाल उपस्थित करत लोकमतने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केलं होतं। त्याचा सकारात्मक परिणाम मंत्र्यांच्या दौऱ्यात दिसून आला। जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ताफ्यातील एक गाडी कमी करत अल्पशी बचत केली। दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चारचाकी वाहन टाळून सभेला ई स्कूटरवरून प्रवास करत उपस्थिती लावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाच्या बाबतीत काटकसरीचे आवाहन केले आहे। या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या दौऱ्यावर होणारा लाखो रुपयांचा चुराडा आणि इंधनावर होणारा अमाप खर्च यावर लोकमतने प्रकाश झोत टाकला होता। मंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आव्हानास कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता होती। बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेत ताफ्यातील एक वाहन कमी करण्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली। त्यानुसार मिरज रेल्वे स्थानक ते मिरज विश्रामगृह तिथून जिल्हा अधिकारी कार्यालयात येताना त्यांच्या ताफ्यात 2च वाहने होती। जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्ह्यातील आलेल्या सदस्यांच्या वाहनांची गर्दी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात दिसत होती। जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेला चारचाकीतून येत हजेरी लावली। गोपीचंद पडळकरांनी मात्र ई स्कूटरवरून सवारी करत सभेला उपस्थिती लावली। सांगलीच्या सर्किट हाऊसपासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत 5 किलोमीटर अंतरात त्यांनी ई स्कूटरचा वापर केला।